आज आपण पहिल्यांदा हम्पीमध्ये आलोय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हम्पीचं जेवढं मी इंस्टाग्राममध्ये चलगसखेचं बघितलेलं त्याच्यापेक्षा इथे येऊन मला अजून छान वाटतंय. सो हॅलो गर्ल्स, हा तुमचा आहे डे 2 आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय. लास्टच्या दिवशी सगळ्यांनी छान छान साड्या नेसल्यात, खूप सुंदर दिसत आहे सगळे, एकदम असे कलरफुल दिसत आहे सगळेजण, खूप छान वाटतंय. इकडे साखरपुडा झालेला, इथे उत्सव असतो प्रॉपर त्यावेळेस. साखरपुड्याच्या दिवशी पूर्ण कर्नाटकातून लांब मला माहिती आहे ही जागाच अशी आहे की जिथे तुम्हाला फोटोज काढावे लागतात. मग लेट का करताय तुम्ही? सॉरी सर, सॉरी, मला माफ करा. करो हाय करो. फार मजा येते हम्पी फिरताना. हम्पी नव्याने फिरताना मजा येते, कारण इथे आता 43 पीपल, कॅन यू इमॅजिन. आणि मग त्यांना सोबत घेऊन जाताना हम्पी आलो आहे आणि मी नवी हम्पी पाहतो, विच इज अमेझिंग बिकॉज दीज पीपल आर व्हेरी नाईस. सांगितलं आईला की अनोळखी आहेत सगळे, आणि आईचा असा विश्वास होता की अनोळखी लोकांसोबत ही कशी राहील. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. काय होय तुम्हाला? हॅलो. आपण आता चाललोय अंजनाद्रीला. लेट्स सी किती वेळात आपण सोडतोय. सो सोडू 15 मिनिटात. लास्ट टाइमच्या बॅचने 14 मिनिटाचा रेकॉर्ड केला. सो आय होप की तुम्ही आता 13 मिनिटाचा रेकॉर्ड तोडाल. वा, लेट आहे. हे बघा पुरावा आहे आम्ही लवकर आलेलो. लवकर या, सावकाश या असं म्हणायचं होतं. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. थकलात इतक्यातच? चला, थकलात का? बाकी हे बघा हे थकलेत. अजून फक्त 20 पायऱ्या चढायच्या. खूप छान वाटतंय, सगळे खूप लवकर चढले गाईज. मला काही बोलायचंय. खूप छान वाटलं वरती येऊन. नाश्ता सगळं डायजेस्ट झाला. आता भूक लागली असेल. इच्छाच नाहीये जेवायची. पायऱ्या चढून वर आल्या आणि एवढ्या उतरत आहेत. टाळ्या. आणि आम्ही बघा चला. माझ्यासारख्या होतकरू मुलाला काकूंनी नारळ पाणी दिलंय अँड आय एम हॅपी. आता आपण कुठे चाललोय? दुर्गा माता मंदिर. तुम्ही कुठून आलाय? आता आपण सगळेजण आलेलो आहोत दुर्गादेवी मंदिराचा वेळ. एनर्जी संपली. अच्छा, तुमची? हे बघा, हे ना, हे लोक तिथली ना फळं तोडतात का? आमच्या आईला खूप आवड आहे बाबा, सगळी झाडं हलवायची आणि काय तिथून पडतंय. ठीक आहे, थकला नाही येत ना अजून. ठीक आहे. तुम्हाला कसं वाटलं गुहेत गेल्यानंतर? खूपच छान. आधी थोडंसं म्हणजे सांगता ऐकताना भीती वाटली, पण आता खूप बरं वाटलं असं. अच्छा, परत जाऊन येऊयात एकदा. चल.
सगळ्यात पहिलं जेवण तुमचं आलंय. नेक्स्ट कुठे जाणार आहोत? आता आपण जातोय चिंतामणी टेम्पल पाहायला. हा व्हिडिओ तुम्ही शेवटच्या दिवशी बघताय. सो आम्ही आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडेलच. सो या आपण मजा करतो. मस्त छान नदीच्या इथे बसा, शांत व्हा. आता तर तुम्ही खूप शांत झालात, सगळेजण छान झोपलेत. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. तुम्हाला हम्पी आवडलं का? हॅलो गाईज, हाऊ आर यू? तिला नखं लाव. मला नको लावूच बस. इकडून काढ ना माझं. खाली पडून दाखवा. ही पात्र आहेत ना, पात्रात चालली आहेत, नदी पात्रात चालली. ही बघा. मी नव्हती गेली. चल का सखे. थोडं स्पायसी आहे. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स यांचा? तुम्हाला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? छान, एकदम उत्तम. कसा होता परफॉर्मन्स सगळ्यांचा? मजा आली? कसा वाटला परफॉर्मन्स सगळ्यांचा? मजा मजा. सगळ्यांचा डान्स कसा होता? कसे होते सगळे स्पर्धक? चांगले होते सगळे गर्ल्स. हा आहे डे 3 तुमचा. आणि तुम्हाला काल आम्ही छान बोललो की तुम्ही ऑन टाइम केलं, तर तुम्ही आज लेट करताय. दिस इज 7:30 राईट नाव. चला काकू. काय आवडलं तुम्हाला यातलं सगळ्यात? डोसा. ये लोग कैसे है ये? पूरा प्यार से है, सब अच्छे है. हाँ. मजा आ रहा है. मजा आ रहा है. खुशी से. अब एक अच्छा से बात कर रहे हैं ना सभी लोग. हाँ. कैसे लग रहे हैं ये लोग अभी के? अच्छे है. हेलो अन्ना. गुड मॉर्निंग. शुभोदया. गुड मॉर्निंग. चला. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खत्म. ये मंजिलें कौन सी. थँक्यू. हल्ली बऱ्याच मुलींना त्यांचे राजकुमार भेटायला कठीण जाते, तर काय सांगाल तुम्ही? ॲडजस्टमेंट इज द वे ऑफ लाईफ. आमच्या वेळेला पण असे राजकुमार असे भरून पडले नव्हते. पण अपेक्षा वाढल्यात, त्याचं काय? अपेक्षांचं ओझं जरा कमी केलं पाहिजे. आणि मुळात अपेक्षा ठेवायच्याच नाहीत, कारण जे काय असतं विधिलिखित असतं. वरून जे आपल्याला ठरवलेलं असतं तेच आपलं होतं. फक्त त्यांना आपण काय करायचं, थोडं ऍडजस्टमेंट करावीच लागते आयुष्यात. मग असं म्हणतात की काही एकट्यानेच का करावी, समोरच्याने पण करायला हवी? दोन्हीकडून होते. अच्छा. कारण जसं आपण म्हणतो की मी ऍडजस्टमेंट करत असतो, समोरचा पण करत असतो. फक्त आपण बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तुम्हाला आजची ही राईड अरे खूप छान वाटलं.
चक्कर नाही आली? हा नंतर आणि फर्स्ट राईड होती माझी तर. हॅलो मॅडम, इतके फोटो काढतायत, काय म्हणणं आहे तुमचं? काय होते टायमाला बघायचं नंतर फोटो काढायचं सांगितलंय ना. पटापटा चला उन्हाच्या आधी. चला सगळ्यांना सांगा पटापटा चला. आता मी कॅन्डिड फोटो काढतोय, वेगवेगळे ऍक्शन करा. तिथे गप्पा मारून येऊ शकता तुमच्या वैयक्तिक. ना भयंकर ऊन आहे आणि ह्या उन्हातनं पण हे लोक चाललेत क्रेझी क्रेझी. मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त भूक लागली, पण जरा हम्पीमध्ये सगळीकडे सेम सिच्युएशन असल्यामुळे वेटिंग आहे. एमपीमध्ये सगळीकडे सेम सिच्युएशन असल्यामुळे आपल्याला थोडं वाट बघावी लागते. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण कुठे आहोत? मँगो ट्री मध्ये. येस, जिथे उशीर झाला, जिथे थोडासा डिले झाला बिकॉज सॅटर्डे संडे असल्यामुळे थोडी रश आहे. तर सो सॉरी त्याच्याबद्दल, पण ठीक आहे. ऑर्डर तर पटापट आला, सगळे मस्त जेवतायत. आता मी पण जेवतो, मला खूप भूक लागली. तन्मयने हे आम्हाला सगळ्यांना सजेस्ट केलं, पण आम्हाला वाटतं हे आहे झुणका भाकर विथ इंग्लिश फ्लेवर. खूप टेस्ट लागतं, मला खायचं. आता तुम्ही व्हिडिओ नका करा, आता मी खाते बघा. हॅलो, आलं की नाही जेवण लगेच? सो आम्ही नाही सांगितलं तरी सुद्धा सगळे आवरून वेळेत कपडे चेंज करून आले आहेत. सो येस, आम्ही आता चाललोय विजय विठ्ठल टेम्पलमध्ये. आमची फायनली दुसऱ्या कपड्यांवरती व्हिडिओ. थकलेलो आहोत आणि थकल्यामुळे बऱ्यापैकी लोक फोटो काढायला गेलीच नाही. तुम्ही नाही म्हणत होता तरी आलायत. आज आपण हम्पीतला शेवटचा सूर्यास्त पाहतोय. पण असं म्हणतात की हम्पीतला प्रत्येक सूर्यास्त हा एक नवा सूर्योदय असतो. त्यामुळे इथून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या आयुष्यात एक नवा सूर्योदय असणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा हम्पीत येत राहा. आणि बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वी चल ग सखे यू. म्हणजे काय, तर चलगजके जसं आमच्यासाठी प्रेम आहे तसंच तुमच्यासाठी सुद्धा आहे. सो लव्ह इज इक्वल टू चलगसके. వెలుగురే కలా పచ్చ పచ్చ పచ్చి మట్టి బొమ్మలా. हॅलो 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 आय थिंक असं हॅलो हॅलो हॅलो. सो हॅलो सख्यांनो, स्वतःची ही पूर्ण जर्नी बघून तुम्हाला कसं वाटतं आता? आणि मला माहिती आहे तुम्हाला खूप मिस केलं आहे. नाही केलं ॲक्च्युली, आय डोंट नो केलं आहे का? सो खरं तर खूप मोठी गोष्ट आहे की मी या ट्रिपवर येत नसतानाही तुम्ही सगळ्याजणी फक्त माझ्यावर आणि चलग सखेवर विश्वास ठेवून इथपर्यंत आलात आणि ही ट्रिप खूप छान एन्जॉय केलीत, पूर्ण केलीत. सो थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि अशाच भरपूर ट्रिप्स अजून प्लॅन करत राहूया आपण आणि तुम्ही सगळ्या येत राहिल्या ट्रिपला.
अशी अपेक्षा करते, याल ना नक्की. सो चलो बाय बाय, थँक्यू सो मच. आणि हां, चलग सखेला फॉलो करायला विसरू नका. आणि सोबत ही माझी दुसरी कंपनी, पहिली कंपनी ओके देन, हिला सुद्धा नक्की फॉलो करा. बाय. जेवायचं आपल्याला. मला हे अजिबात पटलेलं नाही, अजिबात नाही. मी तिथल्या पोरींना मी एक बिस्किट खाऊन नाही दिला आणि इथे आहे ताट भरून. एवढी मोठी थाळी आहे, ह्यांनी जर थाळी नाही खाल्ली ना मी यांना पार्सल देईल ती थाळी. मला नाही माहिती.